मवियातल्या ठाकरे गटाच्या नेत्याची थेट राहुल गांधींना धमकी पाहायला मिळते। राहुल गांधी नाशिकमध्ये आल्यास तोंडाला काळं फासू। ठाकरे गटाचे शिवसेना नेते बाळा दराडे यांनी हा इशारा दिलाय। सावरकरांविरुद्ध अपशब्द सहन करणार नाही, काळं फासता आलं नाही तर राहुल गांधींवर दगडफेक करू। बाळा दराडे हे ठाकरे गटाचे उपमहानगर प्रमुख आहेत आणि त्यांनीच हा रोष व्यक्त केला आहे। तेव्हा महाविकास आघाडीमध्ये सहभागी असलेला ठाकरेंचा शिवसेना पक्ष आणि याच पक्षातील एका नेत्यानं थेट काँग्रेसचं शीर्षस्थ नेतृत्व राहुल गांधी यांना थेट धमकी दिलेली आहे, तसा इशारा दिलेला आहे। नाशिकमध्ये जर राहुल गांधी आले तर त्यांच्या तोंडाला काळं फासू, सावरकरांच्या विरुद्ध एकही अपशब्द सहन करणार नाही असा इशारा दराडे यांनी दिलेला आहे। दरम्यान जर काळं फासता आलं नाही तर राहुल गांधींवर दगडफेक करू अशी धमकीच बाळा दराडे यांनी दिलेली आहे। ते सध्या ठाकरे गटाचे उपमहानगर प्रमुख म्हणून आहेत। राहुल गांधी हे सातत्यानं सावरकरांवर काहीतरी टीका करत असतात, अपशब्द बोलत असतात। याबाबत त्यांच्यावर अनेक खटले देखील सुरू आहेत आणि अशातच आता महाविकास आघाडीतलेच नेते आता राहुल गांधींना इशारा देऊ लागलेले आहेत। बाळा दराडे नेमकं काय म्हणतात आपण पाहूया। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपमहानगर प्रमुख बाळा दराडे आणि त्यांचे सहकारी इथे आलेले आहेत। तुम्ही इथे आलेले आहात, मात्र तुमची एक पोस्ट सोशल मीडियावरती ती जास्त व्हायरल होते, काय तुमची भावना आहे? आज वीर सावरकरांचा आज जन्मदिन आहे व त्यांच्या जन्मभूमीमध्ये आम्ही राहतो याचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि आम्ही हिंदुत्ववादी पक्षातील आहोत, शिवसेना पक्षातील आहोत आणि राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल जे काही दिवसांपूर्वी अपशब्द वापरले होते त्यांना माफीवीर संबोधलं होतं, त्याचा आम्ही निषेध करतो व आम्ही नाशिकचे ॲडव्होकेट मनोज पिंगळे यांनी त्यांच्या विरोधामध्ये याचिका दाखल केली आहे व लवकरच राहुल गांधी कोर्टामध्ये हजर होणार आहे अशी माहिती आहे। पण ज्यावेळी राहुल गांधी नाशिकमध्ये येतील तेव्हा त्यांच्या तोंडाला आम्ही काळं फासू, त्यांच्यापर्यंत जर पोहोचू दिलं नाही तर आम्ही त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करू आणि त्यांना दाखवून देऊ काय सावरकरांचे हिंदुत्ववादी सैनिक कसे असतात ते। तुम्ही महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहात अशी तुम्ही भावना व्यक्त करतायत। काँग्रेस आणि शिवसेना दोन्ही महाविकास आघाडीमध्ये, आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांनी त्यांच्या शैलीमध्ये व संजय राऊत साहेबांनी त्यांच्या शैलीमध्ये राहुल गांधी यांना सुनावलेला आहे, परंतु आम्ही जन्मभूमीत राहतो सावरकरांच्या, आमचं कर्तव्य आहे का त्या विरोधामध्ये लढा देण्यात। जुन्या काळात सावरकरांनी लढा दिला, आता आम्ही लढा देऊ। आम्ही राहुल गांधींना सबक शिकवल्याशिवाय राहणार नाही। आज अभिवादन करायला खरं तर तुमच्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी येणं अपेक्षित होतं, कोणीच आलं नाही, तुम्हीच पहिले व्यक्ती आहात। काय त्याबद्दल काय माहिती नाही, पण आम्ही महाविकास आघाडीत जरी असलो तरी महाविकास आघाडी गेली खड्ड्यात। सर्वात पहिले हिंदुत्व, त्यानंतर राजकारण, या विचारामध्ये तुम्ही सहभागी आहात। आज आम्ही सावरकरांच्या जन्मभूमीवर त्यांना अभिवादन करायला आलेलो आहोत। तर आम्ही एकच सांगतो, महाविकास आघाडीमध्ये मतभेद असू शकतात, वैचारिक मतभेद, तर हा एक मतभेद नक्कीच राहील। सावरकरांचा जो विरोध करेल आम्ही त्यांचा विरोध करू। तुमची काय भावना? आज सर्वात प्रथम मी सावरकर वीर जयंतीनिमित्त त्यांच्या क्रांतिकारी विचारांना आणि देशभक्तीला नमन करते। आज आम्ही त्यांना अभिवादन करण्यासाठी इथे आलोय। महाविकास आघाडीची भूमिका जरी वेगळी आहे, एक नाशिककर म्हणून, एक शिवसैनिक म्हणून आम्ही सावरकरांच्या विचारांवर चालणारे लोक आहोत, त्यामुळे आम्ही राहुल गांधींचा नक्कीच निषेध करतो। तुमच्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना मान्य होणार आहे का? तो त्यांचा विषय असेल, पण एक शिवसैनिक म्हणून आणि नाशिककर म्हणून आमची ही ठाम भूमिका आहे। आपण बघतोय हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आहेत, मात्र त्यांनी वेगळी भूमिका घेतलेली आहे। राहुल गांधी यांचा ते निषेध करणार आहेत। राहुल गांधी ज्यावेळेस नाशिकमध्ये येतील त्यावेळेस त्यांच्या विरोधात आंदोलन करू, त्यांच्या चेहऱ्याला काळं फासू, अन्यथा दगडफेक तरी करू, अशा स्वरूपाचं भडक वक्तव्य त्यांनी केलंय। त्यामुळे आता याचे पडसाद येत्या काळामध्ये काय उलटतात ते बघणं तेवढंच महत्वाचं आहे। आणि आपण याच सगळ्या प्रकरणी आता नेत्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत काँग्रेसचे नेते अतुल लोंढे आहेत। अतुलजी, नेमकी काय प्रतिक्रिया होती या नेत्याची आपण ऐकलेली आहे। थेट राहुल गांधींनाच त्यांनी धमकी दिली आहे। आपली या सगळ्या प्रकरणी काय नेमकी पहिली प्रतिक्रिया आहे? हा एक तर शुद्ध मूर्खपणा आहे आणि या संदर्भामध्ये उद्धव ठाकरे जे आहेत ते नक्कीच योग्य ती कारवाई करतील अशी आम्हाला विश्वास आहे। कोणी दगडफेक करेल आणि काँग्रेसचा कार्यकर्ता पाहत राहील असं तर होणार नाही। पण हे अशा पद्धतीची घटना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात काय घडते आहे, अशा पद्धतीने ट्रोल करणं, शिव्या देणं, घाणेरडं बोलणं, दगडफेकीच्या गोष्टी करणे, हे तर बीजेपीचं काम आहे।
हम्म. हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षात कधीपासून व्हायला लागलं. त्यामुळे आमची आपल्या माध्यमातून विनंती आहे की संजय राऊत साहेब आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे जे आहेत त्यांनी याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी ह्या सगळ्या लोकांवर. म्हणजे आपल्याला म्हणायचं की ते ठाकरे गटाचे उपमहानगर प्रमुख आहेत, परंतु तरी देखील हे सगळं बीजेपी करवून आणते. तुम्ही लक्ष देऊन ऐकलं नाही वाटतं मला. हे असले धंदे करणं हे बीजेपीचं काम आहे आणि बरं. बीजेपीचं असं काम असल्यामुळे बीजेपीला सगळ्या लोकांना महत्वाचे लोक जे आहे विरोधी पक्षाचे ते पाठवावे लागले संसदीय प्रतिनिधी मंडळामध्ये. कारण की चांगलं बोलणे, चांगल्या पद्धतीने बाजू मांडणे, तथ्यात्मक गोष्टी घेऊन बाजू मांडणे आपल्या देशाची, हे त्यांना कुठं समजा. ट्रोल करणे, शिव्या देणे, कॅरेक्टर असॅसिनेशन करण्याचा प्रयत्न करणे. विक्रम मिश्रीचं बघितलं नाही का तुम्ही, विदेश सचिवांचं, त्यांच्या मुलीला कशा पद्धतीने घाणेरड्या पद्धतीने ट्रोल केलं. भूमिका बीजेपीचीच मांडली होती. ते काही असतात सरफिरे, त्याच्यावर ऍक्शन घेतील उद्धव ठाकरेजी असा आम्हाला विश्वास आहे. अतुलजी, धन्यवाद आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. आणि या बातम्यांसोबत या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबायची. ब्रेकनंतर दुपारच्या बातम्या पूर्वीसोबत पाहत रहा एबीपी माझा.